लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकमध्ये सातपूर परिसरात खुनाची खळबळजनक घटना, 45 वर्षीय व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने हत्या। नमस्कार, बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील सातपूर प्रबुद्धनगरच्या महालक्ष्मी चौकात एका 45 वर्षीय व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून मात्र मृत इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे नाशिक पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले। या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे। तर यावेळी घटनास्थळावर नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे व त्यांच्या पोलीस ताफा घटनास्थळावर दाखल झाला होता। सातपूरच्या प्रबुद्धनगर भागात जी हत्या झाली आहे आणि नाशिकमध्ये वारंवार खुनांच्या घटना वाढ होत आहे, याबद्दल काय सांगणार? आज महिंद्रा सर्कल ज्या मेन गेटवरती ही घटना झालेली आहे, त्याच्यामध्ये जो मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाही आहे। जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे, त्याच्याकडे विचारपूस चालू आहे। साधारणतः भांडणाचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे। सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू। हा जो इसम आहे हा सकाळच्या सुमारास कळालेला आहे की हा मयत झालेला आहे म्हणून। साधारण वय किती त्याचं? साधारण वय 60 वय असेल त्याचं। तर आमचे बंधू सुनील पवारने डिपार्टमेंटला माहिती दिली व तात्काळ पोलीस प्रशासन इथं हजर झालेलं आहे आणि आपण स्वतः बघत आहात कळलं कोण आहे काय। सकाळी मला 6 वाजता फोन आला आहे एकाचा, तर फोन आल्यानंतर मी लगेच डिपार्टमेंटला फोन केल्यानंतर डिपार्टमेंट तात्काळ हजर झालेले आहे। काय घटना झालेली होती? घटनेमध्ये त्यांनी सांगितलं भाऊ कोणतरी माणूस मरून पडलेला आहे, तो अनवळखी आहे ना, प्रबुद्धनगरचा आहे ना, का इडला आहे, नेमकं कुठला आहे तेच कळलं नाही आम्हाला। तुम्हाला कसं काय वाटलं की मरून पडलेलं आहे? ईद आल्यानंतर मी पहिले चेक केले, चेक केल्यानंतर डिपार्टमेंटला फोन केला, डिपार्टमेंट लगेच तात्काळ हजेरी आहे इथं। काय कशावरनं वाटलं तुम्हाला ते? कशावर रक्तबिक्त पडलेलं दिसलं साहेब मला। अच्छा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.